श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थ म्हणतात, पुढच्या 24 तासात तुझं घर साक्षीदार होणार आहे. एक अशा चमत्काराचा ज्यामुळे आतापर्यंतचं दुःख, संकट आणि अश्रू कायमचे नाहीसे होतील. फक्त विश्वास ठेव स्वामी समर्थांवर आणि नजरेसमोर बदल घडताना बघ. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐक. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, 24 तासात तुझ्या घरात मोठा चमत्कार घडेल. माझं एक काळजी सोड, मन शांत कर. तुझं काळीज खूप काही सांगतंय. डोळ्यात पाणी आहे पण हृदयात अजूनही एक आशा आहे. ही आशा फुकट नाही. कारण स्वामी समर्थ म्हणतात, माझा भक्त अश्रू ढाळतो तेव्हा मी शांत बसत नाही. तुझ्या त्रासातून जातोयस त्या प्रत्येक क्षणाचं उत्तर 24 तासात तुला मिळणार आहे. हो, हे खरं आहे. कारण चमत्कार घडवणारा कोणी आहे तर तो म्हणजे आपला स्वामी समर्थ. आज जेव्हा तू हे ऐकतोयस त्या क्षणीच तुझ्या जीवनात परिवर्तन सुरू झालं आहे. तुझं नशीब आता वळणार आहे. आजवर जे अडकलं होतं, जे थांबलं होतं, जे नकार आले होते ते आता सगळं आता होकारात बदलणार आहे. स्वामी म्हणतात, तू फक्त श्रद्धा ठेव, मी तुझं आयुष्य बदलवतो. कधी वाटतं ना किती धडपडलोय पण यश मिळालंच नाही. कधी वाटतं घरात आनंद यायलाच तयार नाही. कधी वाटतं पैसा आला तरी टिकत नाही. हे सगळं बदलणार आहे. कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी आशीर्वाद देतोय, मग उशीर होईल पण अन्याय नाही होणार. आजपासून पुढचे 24 तास हे तुझ्यासाठी विशेष आहेत. तुझ्या घरात शांततेची झुळूक येणार आहे. तुझ्या कुटुंबात जे तुटले होते ते जोडले जाणार आहे. तुझ्या हातात जेवढं काम आहे त्याचं यश मिळणार आहे. जिथं सगळं संपलंय असं वाटतंय तिथं पुन्हा एक नवीन सुरुवात होणार आहे. स्वामी म्हणतात, मी आहे म्हणून काळजी नको. तुला जे पाहिजे ते मिळणार. जेव्हा मनातली निराशा दूर कर. आज क्षण आहे स्वीकारण्याचा की हो स्वामी, तूच आहेस माझा आधार. आज तू फक्त 2 मिनटं डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ हे मनातल्या मनात म्हण. बघ कसं स्वामी तुझ्या अंतःकरणात उतरतात आणि तुला सांगतात, बाळा अजून थांबू नको. तू फार जवळ आलायस यशाच्या दाराशी. तुझं नशीब जे आजवर झोपलेलं होतं ते जागं होणार आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं तेच लोक उद्या तुझं नाव घेतील. आज जे दरवाजे बंद वाटताय ते उद्या आपोआप उघडतील. हेच तर चमत्काराचं खरं रूप आहे. जे होईल ते विश्वासानं. स्वामी समर्थ म्हणतात, मी कुणालाही रिकाम्या हातानं परत पाठवत नाही. तू हे वेळेप्रमाणे मागत पण मनापासून माग. फक्त इच्छाच नको तर श्रद्धा लागते आणि तुला ती आहे म्हणून तर आज तुला हे ऐकायला मिळते. हे लक्षात ठेव, तुझं नशीब बदलायला जास्त वेळ लागत नाही. फक्त एक स्वामी समर्थ म्हणणं पुरेसं असतं. तू कितीही संकटात असला, कितीही अंधारात असला, फक्त एक आवाज स्वामी आणि सगळा अंधार नाहीसा होतो. कारण त्या नावात आहे हजारो सूर्यांचं तेज. आज फक्त एकच गोष्ट कर, आपल्या घरात एक पंक्ती लाव. स्वामींसमोर बस, शांत हो, मनापासून नमस्कार कर आणि म्हण, स्वामी तूच करशील, मी वाट बघतोय. हे शब्द एकदा मनापासून उच्चार. स्वामी माझ्या घरात चमत्कार घडव. तुझं घर हे मंदिर आहे. तुझं मन ही पूजा आहे. तुझी श्रद्धा हा दीप आहे आणि स्वामींची कृपा हे चमत्कार आहे. 24 तासात चक्र फिरायला लागतंय ते तुझ्या बाजूनं फिरतंय. स्वामींनी तुझं नाव लिहिलंय त्यांच्या कृपा पुस्तकात. जसं की सूर्य उगवतो तेव्हा अंधार नाहीसा होतो, तसंच आजपासून तुझ्या आयुष्यात एक नवा सूर्योदय होणार आहे स्वामींच्या आशीर्वादाने. स्वामी समर्थ म्हणतात, 24 तासात तुझ्या घरात मोठा चमत्कार घडेल. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, 24 तासात तुझ्या घरात मोठा चमत्कार घडणारच आहे. कधी कधी वाटतं मी एवढं केलं तरी का नाही घडत नाही.
पण लक्षात ठेव, जेव्हा बीज मातीत पेरलं जातं तेव्हा लगेच फळ दिसत नाही. त्याला थोडा वेळ लागतो. तसंच तुझंही आहे. स्वामी म्हणतात, मी बघतोय. फक्त तू थांब. तू फळ मिळवणारच. किती वेळा तुला नकार ऐकावा लागला. किती वेळा लोकांनी हसून नाकारलं. किती वेळा घरात बसून रडावं लागलं. पण स्वामी म्हणतात, ज्यांचं दुःख जास्त त्यांच्यावर माझं विशेष लक्ष असतं. तू जर रोज प्रामाणिक आहेस, कोणालाही त्रास न देता जगतोयस, आई-वडिलांची सेवा करतोयस, मग या जगात असं काही नाही की जे तुझं होणार नाही. स्वामी म्हणतात, आज जे तुला अशक्य वाटतंय तेच उद्या शक्य होणार आहे. फक्त मनाला गोंजार म्हण, सगळं ठीक होईल. माझे स्वामी माझ्या पाठीशी आहे. आज घरात पैसा नसेल पण उद्या सुख येईल. आज मन खचलेलं असेल पण उद्या त्याच मनात आनंदाचे लाटा उठतील. आज रात्र आहे पण पहाट जवळ आहे. स्वामींचं वचन आहे, मी पावलोपावली तुला मार्ग दाखवेन. फक्त तू थांबून मला हाक मार. तेव्हा आज फक्त शांत बस. कोणावरही राग करू नकोस. तुला ज्यांनी नाकारलं त्यांच्याबद्दलही मनात राग ठेवू नकोस. कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला एवढं मोठं करेन की तुला नाकारणारे स्वतःला दोष देतील. आयुष्याचं खरं सुख म्हणजे चांगलं मन, चांगली श्रद्धा आणि चांगला आशीर्वाद. आणि या तिन्ही गोष्टी तुझ्याकडे आहेत. हे लक्षात ठेव. स्वामींचा आशीर्वाद उगाच नाही मिळत. तो त्यालाच मिळतो ज्यांचं अंतःकरण निर्मळ असतं. तू कितीही संकटातून गेलास पण तू आजही प्रामाणिक आहेस. आजही चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवतोस. आजही देवाच्या नावानं डोळे पाणावतात. स्वामी समर्थ म्हणतात, तुला माझी कृपा नक्की मिळणार आहे. आजपर्यंत किती वेळा तू देवाला विचारलंस, का घडतंय माझ्यासोबत असं? पण आता देव सांगणार, कारण मी तुला अजून मोठं करायचं ठरवलंय. स्वामी समर्थ म्हणतात, हा काळ तुला थांबवण्यासाठी आहे पण हरवण्यासाठी नाही. या वेळेचा उपयोग मन घट्ट करून श्रद्धा वाढवण्यासाठी कर. तुझं नशीब तयार होतंय. स्वामी त्यात आपली सही करतायत. संधी तुझ्या दारात येणार आहे. फक्त लक्षात ठेव, ती संधी ओळखण्यासाठी डोळ्यात श्रद्धा लागते आणि मनात शांती. आजपासून पुढील 24 तास हे तुझ्या घरासाठी वरदान ठरणार आहे. जे अडकलेलं काम होतं त्याला दिशा मिळेल. जे आजपर्यंत थांबलेलं होतं त्याला गती मिळेल. जे मनातलं दुःख होतं त्याला उत्तर मिळेल. आणि जे तुला हवं होतं ते अगदी दारात येऊन उभं राहील. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझं सर्व काही बदलू शकतो, पण त्यासाठी तू श्रद्धा ठेव आणि माझं नाव घ्यायचं थांबवू नको. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नाव जिथं घेतलं जातं तिथं चमत्कार घडतात. कसोटीचं सोनं होतं आणि अंधारात उजेड मिळतो. स्वामी समर्थ हे नाव उच्चारायचं नाही, ते मनात रुजवायचं असतं. स्वामी म्हणतात, मी फक्त नावात नाही, मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. आज एकदा तरी डोळे मिटून बघ. मनाच्या खोल गाभ्यात डोकावून बघ. तिथे एक आवाज ऐकू येतोय, बाळा मी आहे, मी तुझ्या सोबत आहे. तू एकटाच नाहीस. आजपर्यंत जे काही घडलं ते विसर बाळा. स्वामींचा नियम आहे, जुने दुःख विसरायल्याशिवाय नवीन सुख येत नाही. म्हणून आजपासून सगळं पान नवीन कर. एक नवा विचार, एक नवीन सुरुवात, एक नवीन श्रद्धा. कधी वाटतं लोक आपल्याला समजून घेत नाहीत, आपल्याला कोणी ऐकत नाही. पण स्वामी म्हणतात, जग ऐकूनही चालेल, पण मी ऐकतोय हे पुरेसं आहे. कधी कुणालाही कमी समजू नको, कारण ज्यांचं आज काही नाही त्याच्यावरच स्वामींची दृष्टी असते. तुझं मन मोठं आहे. तू आजही चांगुलपणावर विश्वास ठेवतोस. तेच तुझं सर्वात मोठं बळ आहे. स्वामी म्हणतात, तुझं चांगुलपण मी व्यर्थ जाऊ देणार नाही. कधी तू जेवण सोडलं कारण घरात पैशांची चणचण होती. कधी तू स्वप्न गाठायचं थांबलास कारण जबाबदाऱ्या होत्या. कधी सगळ्यांच्या स्वतःला मनाच्या दुःखातून इतरांसाठी तू तडजोड केली. स्वामी सगळं बघत होते. तेच सगळं आता फळ देणार आहेत. स्वामी म्हणतात, कष्ट कर, मी पाठीशी आहे. संकट येऊ दे, मी पुढं उभा आहे. दुनिया वळवेल पाठ, मी कायम तुला कवटाळून ठेवेन. तुझं आयुष्य बदलणं हे काही देवावर नाही, ते तुझ्या श्रद्धेवर आहे. आज एक नवीन दिवा पेटव, मनात नवा विश्वास ठेव आणि फक्त एक वाक्य पुन्हा पुन्हा म्हण, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. आता काहीच अशक्य नाही. आजवर लोकांनी तुला छोटं समजलं असेल, पण उद्या तेच लोक तुला बघून
थक्क होणार आहेत. तुझं घर जे आज शांतीच्या शोधात आहे तिथं उद्या आनंदाचं सोनं बरसणार आहे. 24 तास, फक्त 24 तास स्वामी समर्थांनी लिहिलेला काळ, ज्यात तुझं भाग्य बदलेल, तुझी दिशा बदलेल आणि तुझं जीवन उजळेल. हे शब्द फक्त ऐकू नकोस. हे शब्द आहे तुझ्या आयुष्यातले वळण, जिथं अंधार संपतो आणि चमत्कार सुरू होतो. तुझ्या मनात जेव्हा ही भावना निर्माण होते की बस आता झालं, आता काहीच उरलं नाही, तेव्हा स्वामी म्हणतात, अरे वेड्या, तिथंच तर मी चालून येतो जिथं माणूस सगळं सोडतो आणि फक्त माझ्याकडे पाहतो. स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद म्हणजे फक्त चमत्कार नव्हे, तर तो एक आश्वासक हात आहे, जो आपल्याला संकटातून बाहेर काढतो आणि यशाच्या शिखराकडे घेऊन जातो. स्वामी म्हणतात, तू हसावं यासाठी मी रात्रंदिवस जागतो. तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवण्यासाठी मी स्वतः पुढे येतो. तुला वाटतं ना सगळं संपलंय, पण खरं तर सगळ्याची खरी सुरुवात आता होणार आहे. हे जीवन म्हणजे परीक्षा आहे. कधी वादळ येतं, कधी वाळवंट लागतं, कधी नकार मिळतो, पण त्यातून जर तू श्रद्धा सोडली नाहीस तर स्वामी समर्थ म्हणतात, तुझं नाव मी स्वतः माझ्या ओठांवर घेतो. आज ज्या घरात तणाव आहे तिथं उद्या गोड बातमी येणार आहे. आज जिथं दुःख आहे तिथं उद्या हसू येणार आहे. आणि आज जिथं एकटी वाटते तिथं उद्या साथ असेल, आणि स्वामी समर्थांची साथ, अटूट साथ. हे सगळं खरं होणार आहे. कारण स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनात जितकी श्रद्धा तितकं मोठं वरदान मी तुला देईन. कधी ना कधी आपण थकतो, मन गोंधळतं, विश्वास डळमळतो, पण लक्षात ठेव, जेव्हा तू थकतोस ना तेव्हा स्वामी तुझं ओझं स्वतः उचलतात. हे ते स्वामी समर्थ म्हणतात, बाळा तू बस, आता माझी वेळ झाली आहे. आणि हेच ते क्षण असतात जिथं अचानक चमत्कार घडतो. फक्त एक फोन येतो, एक काम मंजूर होतं, एक बातमी येते आणि सगळं बदलतं. हे काहीही योगायोग नाही, हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो. जेव्हा तू सगळं सोडून फक्त त्यांच्यावर विसंबतोस तेव्हाच ते म्हणतात, आता माझा भक्त एक पाऊल मागे गेला म्हणून मी त्याच्यासाठी 100 पावलं पुढे आलो आहे. आज हे शब्द ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल, कदाचित मनाला आधार मिळाला असेल. कारण हे शब्द नाहीत, हे स्वामींचा संदेश आहे. फक्त 24 तासात माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्या आयुष्याचं चित्र पूर्ण बदलून टाकेल. घरात नात्यांमध्ये गोडी येईल, धंद्यात प्रगती येईल, आरोग्यात सुधारणा होईल आणि जे हरवलं होतं ते पुन्हा मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या घरात येणार आहे, तुझ्या जीवनात चमत्कार घडवण्यासाठी. त्या आशीर्वादासाठी काही वेगळं करायचं नाही, फक्त मनापासून एकदा म्हण, स्वामी समर्थ मला तुझं मार्गदर्शन हवं आहे. स्वामी समर्थ माझं घर तूच सावर. स्वामी समर्थ मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. हे वाक्य जसं आहे तसं उच्चार, कारण त्या शब्दामधूनच चमत्कार सुरू होतो. त्या क्षणी एक अदृश्य शक्ती तुझ्या घराच्या दिशेने निघते, प्रेम, पैसा, समाधान, यश, शांती, सगळं काही घेऊन. कारण स्वामी समर्थ म्हणतात, तुझं चांगलं काळ सुरू झालंय आणि मी त्याचा पहिला साक्षीदार आहे. तुझ्या आयुष्यात खूप अंधार झाला, पण आता माझ्या कृपेने तिथं तेज उजळणार आहे. तो क्षण लवकरच येणार आहे ज्याची तू आतुरतेने वाट बघतोय. जिथं तुला वाटेल, हो स्वामी आले आणि सगळं बदललं. तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टी थांबून होत्या, जसं की एखादं काम मंजूर व्हायचं राहिलं होतं, पैशाची अडचण होती, घरात वादविवाद होते, एखादं स्वप्न सतत अधुरं राहिलं होतं, स्वामी समर्थ म्हणतात, या 24 तासात मी स्वतः त्या प्रत्येक गोष्टीत हात घालतो. तू फक्त आता मनात श्रद्धेचा दिवा पेटव. पुन्हा एकदा तोच मंत्र म्हण, श्री स्वामी समर्थ. बघ कसं वातावरण बदलते, मन थोडं हलकं होते, हृदयात काहीतरी शुभ घडणार आहे याची जाणीव होते. हे काही साधन नाही, हा तोच चमत्कार आहे ज्याची तुला प्रतीक्षा होती. आजवर जे अडकलं, जे तुटलं, जे हरवलं, सर्व परत मिळेल. जे वाटलं की केव्हाच गेलं तेही पुन्हा येईल. कारण स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्ताच्या नशिबाला मी स्वतः वळवतो. आजपासून तुझ्या घरात शांततेचा वास येईल. कधी जो भांडत होता तो समजून घेईल, कधी जे घर सुन्न होतं तिथं हसू उमटेल, कधी जे जेवण अगदी ओझं वाटायचं तेच आता प्रेमानं वाढून खाल्लं जाईल, आणि कधी ज्या व्यक्तीनं तुला दुखावलं ती व्यक्ती स्वतः येऊन तुझ्या समोर माफी मागेल.
स्वामी म्हणतात, मी सगळं पाहतोय आणि योग्य वेळी न्याय देतो. तुझ्या हातात जे काही लावलेलं काम आहे ते पूर्ण होईल, यशस्वी होईल. तुझ्या नशिबात जे थांबलेलं धन आहे ते उगानच तुझ्या दारात येईल, घरात येईल. स्वप्न जे पूर्ण होण्यासाठी वाट बघतोय तू, ते आता प्रत्यक्षात उतरायला सुरुवात होईल, पूर्ण होईल. हे सर्व ऐकताना तुझ्या डोळ्यात पाणी असेल, होऊ दे. कारण हे पाणी आता अंतिम दुःखांचं आहे. यानंतर स्वामी तुला हसवणार आहे. स्वामी म्हणतात, माझ्या आशीर्वादानं तुझं आयुष्य बदलणार आहे हे मी सांगतोय आणि माझं वचन कधीच खोटं ठरत नाही. म्हणूनच तू जर सध्या संकटात असेल तर समज ती शेवटची परीक्षा आहे. कारण स्वामींचा आशीर्वाद दारात येऊन उभा आहे. फक्त तू मनात खोटं बोलू नको. तू हे सगळं मिळवशील. अंधश्रद्धा खोटी नको. फक्त एकदाच डोळे मिट आणि म्हण, स्वामी मी आता माझं सर्व काही तुझ्यावर सोपवतो. जे योग्य आहे तेच कर. हे वाक्य बोलल्यावर तुला जाणवेल एक चांगली ऊर्जा तुझ्या भोवती फिरते. घरात थंड हवेचा झोन जाणतोय. मन एकदम हलकं वाटते. हे संकेत आहे चमत्कार सुरू झाल्याचे. स्वामी समर्थ तुझ्या घरात प्रवेश करत आहेत. स्वामी म्हणतात, तुझं घर हेच माझं स्थान आहे. माझा भक्त जेव्हा हाक मारतो तेव्हा मी त्याच्या घरात पाऊल ठेवतो. आज तुझ्या घरात जे अदृश्य होतं ते आता स्पष्ट होणार आहे. आजवर तुला वाटलं असेल की किती दिवस झाले काहीच बदल होत नाही, पण आताच या क्षणी तुझ्या घरात आकाशातून एक दिव्य शक्ती उतरते. ती शक्ती म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. ती कोणत्याही आवाजाशिवाय येते, पण तिची ऊर्जा प्रत्येक कोपऱ्यात पसरते. जिथं कधी रडणं होतं तिथं आता हसू उमटते. जिथं संकटाचं सावट होतं तिथं आता समाधानाचा प्रकाश आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यात जिथं अंधार जास्त असतो तिथंच मी माझा तेजस्वी आशीर्वाद पाठवतो. तुझं घर आता फक्त 4 भिंती नाही, ते मंदिर झाले, स्वामींचं मंदिर, जिथं तुझ्या प्रार्थना ऐकल्या जात आहेत आणि त्याची उत्तरं आशीर्वादाच्या स्वरूपात खाली येत आहेत. आज एकदम घरात काहीतरी शांत वाटतंय ना? आईचं मन शांत आहे, वडिलांच्या चेहऱ्यावर आश्वासक भाव आहे, मुलांच्या हास्यात आता निरागस आनंद आहे आणि तूही आतून स्थिर वाटतोय. कारण चमत्कार घडतोय. स्वामी समर्थ तुझं जीवन नव्याने रंगवू लागलेत. बघ, फोन आला की नाही, कोणीतरी हरवलेली संधी पुन्हा तुझ्या दारात आली, कोणीतरी जुनी मदत परत केली, कोणीतरी जे म्हणत होतं होणार नाही तेच आज होणारच म्हणतंय. हे सगळं योगायोग नाही, हे सगळं स्वामी योग आहे. स्वामी म्हणतात, बाळा आज मी तुझ्या पाठीशी उभा आहे. जग उभं राहो की ना राहो, पण मी तुझा आधार आहे. आता वाटेल माझं नशीबच उजळलं. हो, ते खरंच उजळलं आहे. जे बंधनं होती ती तुटलीत, जे दारं बंद होती ते उघडलीत आणि जे अडथळे होते ते सारे दूर झालेत. स्वतःच्या घरात, मनात आणि हृदयात एक नवा प्रकाश जाणवतोय. तोच तर आहे स्वामी समर्थांचा चमत्कार. आणि आता तुझं मन एका वेगळ्याच उंचीवर पोहोचणार आहे. येथून तुला स्पष्ट दिसेल की हो, माझा देव अजून जिवंत आहे आणि तो माझ्यासाठी काम करतोय. स्वामी समर्थ म्हणतात, चमत्कार घडवणं हे माझं काम आहे, पण तो टिकवणं हे तुझं काम आहे. आता जे काही तुझ्या जीवनात घडलं ते केवळ एक अपघात नव्हता, तो स्वामींचा अपार आशीर्वाद होता. पण या आशीर्वादाला टिकवायचं असेल तर आता तुला तुझ्या आयुष्यातले काही नियम बदलावे लागतील. पहिलं, कधीही स्वामींची आठवण सोडू नको. चमत्कार एकदा झाला म्हणजे विसरणं नाही. प्रत्येक सकाळ श्री स्वामी समर्थ या नामस्मरणानं तुला सुरू झाली पाहिजे. त्यांच्या नावाशिवाय दिवस सुरू होऊ नये आणि त्यांच्या आरंभाशिवाय दिवस संपू नये. दुसरं, कोणावरही वाईट नको बोलू. स्वामी म्हणतात, ज्याला माफ करता येतं याच्यावर मी विशेष कृपा करतो. म्हणून जो तुझा विरोधक आहे त्यालाही मनापासून माफ कर. माफ करणं ही कमजोरी नाही, ती महानतेची खूण आहे. तिसरं, दररोज घरात एक दिवा फक्त स्वामींसाठी लाव. तो दिवा म्हणजे तुझ्या श्रद्धेचा आणि त्यांच्या अस्तित्वात प्रतीक आहे. तो दिवा एकदा लागला की घरात नकारात्मकता शिरू शकत नाही. आम्ही म्हणतात, जिथं माझा उजेड आहे तिथं संकट थांबत नाही. चौथं, तुझ्या कमाईतून थोडं अन्न, पाणी किंवा मदत इतरांसाठी राखून ठेव. स्वामी समर्थांचा मार्ग म्हणजे सेवा आणि करुणा. कुणाला उपाशी ठेवून आपलं पोट भरलं तर कृपा लाभून बघते, पण कुणाला प्रेमानं अन्न दिलं तर कृपा दारात उभी राहते. पाचवं, मनात सातत्य ठेव.
आता तू मागे वळून पाहायचं नाही. जे काही घडलं ते पाठवून दे. स्वामी म्हणतात, तुझ्या नशिबाचं चाक आता मी फिरवत आहे. तू फक्त चालत राहा. कधी वाटेल की आता पुन्हा संकट आलं, कधी वाटेल की आता थोडं थांबावं. पण तिथं स्वामी म्हणतात, तू थांबू नकोस, कारण मी चालू आहे आणि तू माझा आहेस. आणि हो, हेही लक्षात ठेव, स्वामींची कृपा एक दिवस, एक आठवडा किंवा एक महिना टिकणारी नाही. ती जीवनभर तुझ्या मागं राहील. फक्त तूही तसाच प्रामाणिक राहा. स्वामी समर्थ म्हणतात, तू माझ्या भक्तीत प्रामाणिक असेल तर मी तुझ्या जीवनात अडथळ्यांना घाबरवे. हे जे जीवन आहेच अशा प्रकारचं, कधी वर कधी खाली, पण आता तुला प्रत्येक वळणावर एक जाणीव होईल, मी एकटा नाही, स्वामी माझ्यासोबत आहे. हेच तर खरं यश आहे. पैसा, नाती, यश सगळं मिळवता येतं, पण देवाची सोबत ही मिळाली तर ते सर्व काही टिकतं. आता तुझ्या जीवनात जे चमत्कार घडलं ते स्वामी समर्थांच्या आशीर्वादांचं पहिलं पाऊल आहे. पुढची सगळी वाट स्वामी स्वतः तुझ्यासाठी सोपी करत राहतील. फक्त दररोज मनात असं म्हणत जा, स्वामी तू आहेस, मी चालतोय. जे काही घडेल ते तुझ्या कृपेनेच होईल. स्वामी म्हणतात, आता जे सुरू झालं आहे ते संपणार नाही. माझी कृपा हे तुमचं नशीब बनणार आहे. मनात खोलवर जे दुःखांचं ओझं होतं ते हलकं वाटू लागलं आहे. कधी कधी जिथं शब्द अपुरे पडतात तिथे स्वामींची ऊर्जा थेट अंतर्कणाशी संवाद साधते. तू आता त्या टप्प्यावर पोहोचला आहेस जिथं शब्द नको, फक्त विश्वास पुरेसा आहे. आज जे शब्द बदलले, जे चमत्कार घडलं, जे वाटलंच नव्हतं ते साकार झालं, या सर्वामागे एकच शक्ती आहे, स्वामी समर्थ. आता ही कृपा सतत जपायची आहे. ती दररोजच्या जगण्याचं उतरवायची आहे. सकाळी उठल्यावर प्रथम नामस्मरण त्यांनाच कर. घरात त्यांचा नावाचा गंध द्रवू दे. देवघरात फक्त पूजा नाही, मनांचं समर्पण होऊ दे. रोज फक्त 2 मिनिटं डोळे मिटून मनात ही स्वामी समर्थ म्हण. हे करत राहा आणि बघ स्वतःचं आयुष्य एका देवाच्या स्पर्शाने कसं सुवर्णमय बदलतं. स्वामींचं एक वचन आहे, मी भक्ताला अर्ध्यावर सोडत नाही, मी त्यांचं अख्खं आयुष्य सांभाळतो. आता तुझ्या घरात जी ऊर्जा निर्माण झाली आहे ती तुझ्या कामामध्ये यश आणेल, तुझ्या संबंधात गोडी आणेल, तुझ्या मनात नवा आत्मविश्वास भरेल. आणि कधीतरी एक दिवस तू स्वतःच दुसऱ्यांना सांगशील, अरे माझं आयुष्य बदललं, कारण स्वामी आले. स्वामी समर्थ यांचं नाव फक्त मंत्र नाही, हे एक जीवनशक्ती आहे जी संकटात आधार देते, रडण्यात हसू फुलवते, अंधारात प्रकाश दाखवते आणि माणसाला देवत्वाच्या जवळ नेते. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं जीवन आता माझ्या हातात आहे. जग काहीही म्हणो, तू आता माझा आहेस आणि मी तुझा. हे नातं आता अतूट झालंय, कधीही न तुटणारं. फक्त तू रोज सांग, स्वामी मला तुझं मार्गदर्शन हवंय. तेवढंच पुरेसं आहे आणि संपूर्ण ब्रह्मांड तुझ्या बाजूला येईल. स्वामी म्हणतात, तुझ्या हृदयाची धडधड जिथं थांबते तिथून माझा आवाज सुरू होतो. मन खूप चाललं होतं, विचार, चिंता, भविष्य, पैसा, नाती, सगळं काही डोक्यावर घेतलं होतंस तू. पण आता तू शांत हो, चालतोय, कारण तू जाणतोयस माझ्या प्रत्येक श्वासामध्ये स्वामी समर्थ आहे. स्वतःकडे बघ, आत खोल खोल बघ. किती मोठा प्रवास केलास तू, अंधारातून उजेडात, नकारातून होकारात, आश्वासनामधून कृपेपर्यंत. आणि आता तू पूर्वीचा तू राहिलेला नाहीस. तुझ्या चेहऱ्यावर आता दृढता आहे, तुझ्या डोळ्यात आता शांत तेज आहे आणि तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थांचा आशीर्वाद. आता नको कुणाचं अनुमोदन, नको कुणाचं मान्यपात्र, कारण तुला मिळायला ते जे कुणाला सहज मिळत नाही. देवाचं थेट साथ, जे नातं जपा. हे फक्त एका वेगळ्याच प्रार्थनेचं बनलेलं नाही, हे हृदयाच्या गाभ्यातून उमटलेली हाक होती, ज्यावर स्वामींनी उत्तर दिलं, मी आलो. आता जिथं तू चालशील तिथं ते पुढं असतील, तुझ्या मागं नसतील, ते तुझ्या अगदी पुढं असतील, प्रत्येक संकटापासून तुला वाचवण्यासाठी. तू मला हाक दिलीस, आता मी तुझ्या प्रत्येक क्षणात आहे. आता तुला नव्याने काही घडवायचं नसेल तर आधी त्या कृपेचा आधार घे, म्हणजे ती कृपा फक्त सुरुवात नव्हे तर संपूर्ण वाट बनून जाईल. आजपासून प्रत्येक दिवस असू दे नव्या प्रेरणेनं भरलेला. स्वामींचं नाव घेऊन काम सुरू कर आणि स्वामींच्या आभारांनी दिवस पूर्ण कर, कारण जीवन संपेल कदाचित, पण हे नातं संपणार नाही. मी आणि माझे स्वामी. मनापासून पुन्हा एकदा डोळे मीट, फक्त एक विचार करत म्हण,
स्वामी, माझं जीवन तुझ्याकडे अर्पण. तू जे करशील ते मला मान्य, कारण आता तूच माझं अंतिम उत्तर आहे. आणि बघ, हा क्षण आता तुला आयुष्यभर पुरेल, कारण याच्या क्षणात स्वामी समर्थांचा खरा चमत्कार घडलाय. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या नावात इतकी शक्ती आहे की संकट स्वतः मागे हटतं. तू कधी घाबरू नको, कधी एकटा वाटू देत नाही, कारण जेव्हा सगळे निघून जातात तेव्हा मी थांबतो. स्वतःला आता मी एकटा आहे असं समजू नको. स्वामी तुला सोडून कधीच गेले नव्हते. ते तर प्रत्येक अश्रूमध्ये, प्रत्येक श्वासामध्ये, प्रत्येक चिंतेत फक्त गुपचूप उभं राहून तुझी परीक्षा पाहत होते. आणि आता तू जिंकला आहेस. तू ठाम राहिलास, तू तक्रार न करता चालत राहिलास, म्हणून स्वामी म्हणतात, आता तुझं जीवन मी उजळवतो. आता तुझ्या आयुष्यात जे नातं तुटलं होतं ते जुळेल, जे स्वप्न हरवलं होतं ते पुन्हा साकार होईल, जे दुःख खोदून बसलं होतं ते स्वस्त निघून जाईल. कारण स्वामी समर्थ येतात तेव्हा फक्त समस्या सुटत नाही, तर नवं जीवनच सुरू होतं. जे तू मागितलं नव्हतंस तेही तुला मिळणार आहे. तू जे सोडून दिलं होतंस ते परत येणार आहे. तू जे शक्यच नाही असं मानलं होतं तेच आता सहज शक्य होणार आहे. आणि सर्व का? कारण तुझं हृदय निर्मळ आहे आणि त्यात स्वामींचा निवास आहे. स्वामी म्हणतात, मी मंदिरात नसतो, मी त्याच ठिकाणी असतो जिथे एक हृदय माझ्यावर पूर्ण विश्वास भरलेलं असतं. आता तुझं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. फक्त तू दररोज हे आठव, मी स्वामी समर्थांचा आहे. स्वामी समर्थ माझं रक्षण करत आहेत. माझ्या घरात आता चैतन्य आहे, कारण स्वामी समर्थ आलेत. आता जे क्षण समाधान तुझ्या मनात आहे ना, ते पैशात, प्रसिद्धीत किंवा दुनियेत सापडत नाही. ते फक्त देवाच्या कृपेत सापडतं आणि तू ते प्राप्त केलंयस. आता तुझी कहाणी वेगळी आहे. आता तुझं नशीब स्वामींनी स्वतः लिहिलं आहे. स्वामी म्हणतात, मी अशी प्रत्येक मनात वास करतो जे मला कुठल्याही अपेक्षेशिवाय हाक मारतं. आजपर्यंत तू मागं आलास, कधी पैसा, कधी प्रेम, कधी शांती, पण आता तुझं मन इतकं शुद्ध झालंय की आता तू फक्त स्वामींचं अस्तित्व मागतोयस. आणि खरं सांगायचं तर स्वामींचं अस्तित्व लाभणं हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. या जगात सगळं मिळवता येतं, पण देवाची साथ ही फक्त श्रद्धा, नम्रता आणि समर्पणाने मिळतं. आज तू जे अनुभवलंय ते केवळ प्रारंभ आहे. पुढील प्रत्येक दिवस, प्रत्येक सकाळ, प्रत्येक रात्र स्वामींच्या कृपेने बदलत जाईल. तुझ्या मार्गात अडथळे येतील, पण त्याच्या आधी स्वामी उभे राहतील. तुझ्या मनात शंका येतील, पण त्या शंकेच्या आधीच त्यांच्या कृपेचं उत्तर तुला मिळेल. कारण ते म्हणतात, माझा भक्त थांबतो पण मी थांबत नाही. आता हे नातं संपवायचं नाही, हे अधिक खोल जाऊ दे. मनात एक प्रार्थना ठेवून चालत राहा, स्वामी मी तुझा आहे आणि मी तुझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो. तू जेव्हा ही भावना मनातून बोलतोस तेव्हा प्रत्येक दार आपोआप उघडतं. जिथं अपयश होतं तिथं संधी मिळते आणि जिथं रडणं होतं तिथं आशीर्वाद बसरतो. स्वामी म्हणतात, तू रडलास तेव्हा मी तुझ्या अश्रूंमध्ये होतो आणि आज तू हसतोय, कारण माझा हात तुझ्या डोक्यावर आहे. ही कृपा जपा, ती तुमची घरात रोज दरवळी यासाठी. दररोज एक दिवा लावा, दररोज एक स्वामी समर्थ असा मंत्र म्हणा आणि दररोज एक नेकी करा जी त्यांच्या चरणी समर्पित होईल. हे केलेत की स्वामी समर्थ तुमचं जीवन माणसातलं नाही, देवाकडे नेणारं बनतील. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जो क्षण शून्य वाटतो त्याच क्षणात मी पूर्णपणे तुझ्या जवळ असतो. किती वेळा आपण स्वतःचे विचारलं असेल, हे का घडलं, माझ्याच वाटेला दुःख का, माझं नशीब इतकं कठीण का? पण त्या प्रत्येक अश्रूमध्ये स्वामी समर्थ गुपचूप उभे होते. त्याने तुला फक्त एक गोष्ट शिकवायची होती, श्रद्धा. कारण श्रद्धा हीच ती एकमेव गोष्ट आहे जी नशिबाला वळवते, काळाला झुकवते आणि चमत्काराला निमंत्रण देतं. आज तू जिथं उभा आहेस ते केवळ तुझ्या विश्वासामुळे, तुझ्या प्रामाणिक मनामुळे नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तू एक पाऊल माझ्यासाठी टाकलं म्हणून मी माझा अख्खा विश्वास तुझ्या पाठीशी उभं केलं. आता ही साथ कधी सुटणार नाही, तुटणार नाही, कारण हे नातं शब्दाने नव्हे त्या हृदयाच्या निशब्द स्पंदनाने बनलेलं आहे. तू जेव्हा मला पूर्ण समर्पित होतोस तेव्हाच मी तुझ्या प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार ठरतो. आता तू काहीही करशील ते त्यांच्या आशीर्वादानं घडेल. तू जे बोलशील ते त्यांच्या इच्छेने सत्य ठरेल. तू जिथं चालशील ते पाऊल पाऊल त्यांच्या मार्गदर्शनाखाली असेल. हे केवळ भक्ती नाही, हे एक संपूर्ण जीवनाचं रूपांतर आहे. आज जेव्हा तुझं मन शांत होतं,
जेव्हा तुझ्या डोळ्यात अनामिक ओल येतं तेव्हा हे ध्यानात घे की स्वामी समर्थ तुझ्या हृदयात बोलत आहेत. ते तुला सांगत आहे, बाळा, आता तू माझा आहेस. तुझं दुःख, तुझ्या चिंता, तुझं भविष्य हे सगळं आता माझ्या हातात आहे. आता तुला भीती नको, आता तुला काळजी नको, आता तुला कोणाचं सहानुभूती नको. कारण स्वामी समर्थ तुझ्या आयुष्याचं नियंत्रण स्वतः घेत आहे. आपलं आयुष्य म्हणजे एक प्रवासच आहे. चढउतारांचं, संघर्षाचं, आनंद आणि दुःख यांच्या लाटा आपल्याला पुढे नेत असतात. पण या सगळ्या लाटांमध्ये ज्या क्षणी आपण श्री स्वामी समर्थ हे नाम मनात घेतो तेव्हा लाटांचं राग शांत होतं, मन स्थिर होतं आणि त्या स्थिरतेतूनच खरा चमत्कार जन्म घेतो. स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत, एक शाश्वत आश्वासन आहे की तू कितीही घाबरलास तर मी तुला पुन्हा उभं करीन. त्याने दिलेलं वचन हे आज तुझ्या जीवनात सत्य ठरत आहे. आज तू अनुभवतोयस की तुझं मन एक वेगळं समाधान घेतंय. ते समाधान कुठल्याही पैशातून, पदातून किंवा बाह्य यशातून मिळत नाही. हे फक्त स्वामी समर्थांच्या कृपामधून मिळतं. कधी वाटायचं की काहीच शिल्लक उरलेलं नाही, सगळं संपल्यासारखं आहे. पण स्वामी समर्थांची कृपा ही अशी शक्ती आहे, ती संपलेल्याच्या ठिकाणीच नवीन प्रारंभ करते. जेव्हा सगळं बंद होतं तेव्हा त्यांची कृपा एक नवं दार उघडते. हेच तर त्यांच्या नावाचं मोठेपण आहे. संकट दूर करणं हा त्यांच्या कृपेचा फक्त एक भाग आहे. पण मनात आत्मविश्वास भरणं, नात्यांमध्ये प्रेम फुलवणं आणि आयुष्याला दिवदृष्टी देणं हे त्यांचं खरं कार्य आहे. आणि तू हे सगळं अनुभवतोय कारण तुझ्या हृदयात त्यांनी जागा घेतली आहे. तू त्यांना फक्त हाक दिलीस आणि त्यांनी संपूर्ण अस्तित्वानं उत्तर दिलं. आता फक्त मागे वळून पहा. तू जे होतास आणि आज जे आहेस यातला फरक तुला जाणवते. तुझं मन हलकं झालं आहे. मनात कुठेतरी एक स्थिर समाधान आहे. ते समाधान म्हणजेच स्वामी समर्थांचं अस्तित्व. त्यांच्या कृपेचा स्पर्श एकदा जरी झाला तरी आयुष्य बदलून जातं. संकट राहून शकत नाही, रडणं उरत नाही, कारण ते स्वतः तुझ्या हृदयाच्या कोपऱ्यात बसले आहे. आणि हे नातं आता कुणी तोडू शकत नाही. हे नातं आत्म्याचं आहे. शरीर जाईल, वेळ जाईल, पण ही भक्ती, ही शुद्ध नाळ ती तशीच राहील. कारण हे फक्त नातं नाही, ही त्यांची आणि तुझी युती आहे. हे सर्व झाल्यावर मनात एकच भावना राहते, स्वामी, माझं सर्वस्व तुझं आहे. ही भावना निर्माण झाली की आयुष्यात बदलून जातं. मग घरात भांडणं असोत की बाहेरची आव्हानं, मन पूर्वीप्रमाणे घाबरत नाही. कारण आता हृदयात स्वामी समर्थांचं बळ आहे. आणि ज्याच्या मागे स्वामी उभे राहतात त्याला या जगात कोणीही थांबवू शकत नाही. त्या भक्ताच्या प्रत्येक प्रयत्नाला आशीर्वादाची साथ असते आणि प्रत्येक अपयश देखील एका मोठ्या यशाची सुरुवात ठरते. मग तो घर असो, नोकरी असो, शांत नातं असो, जिथं स्वामींचं नामस्मरण आहे तिथं चमत्कार थांबत नाही, ते वाढवतच जातात. ते खोल जातात, ते जीवनावर खोलवर स्थिर होतात. स्वामी समर्थ फक्त पूजेसाठी नाहीत, ते अनुभवण्यासाठी आहेत. त्यांच्या नावात जिवंत शक्ती आहे. त्यांच्या कृपेमुळे जे घडतं ते हजारो पुस्तकांनी आणि ग्रंथांनीही समजावून सांगता येणार नाही. ते फक्त मनात उघड आणि जे मनात घडतं तेच खऱ्या आयुष्याला अर्थ देतं. म्हणूनच दररोज सकाळी उठल्यावर एकदा श्री स्वामी समर्थ म्हणावं, त्यांच्या चरणी एकतरी सेवा करावी, त्यांचं नाव घरात दरवळ द्यावं. कारण जिथं स्वामी समर्थांचं स्मरण होतं तिथं शांती, समृद्धी आणि सदैव रक्षण यांची गॅरंटी मिळते. तुमच्या घरात तेव्हा नकारात्मक विचारांचा प्रभाव वाढतो, तेव्हा पैसा थांबतो, नाती तुटू लागतात, आजार वाढतात आणि मन उदास होतं. पण स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घरात मी एकदा आलो ना, मग मी तिथलं सगळं काळ धुवून टाकतो. ज्या त्यांच्या वचनावर विश्वास ठेवला की घरातले अडथळे आपोआप कमी व्हायला लागतात. आणि 24 तास म्हणजे त्यांच्यासाठी खूप वेळ आहे. कारण जेव्हा स्वामींची कृपा एका घरावर पडते तेव्हा त्या घराचं नशीब पुन्हा लिहिलं जातं. स्वामींच्या कृपेचा चमत्कार काय असतो माहिती आहे? तो हळूहळू तुमचं घर एका मंदिरात रूपांतरित करतो. तुमच्या भिंतींमध्ये शांतता भरू लागते, दरवाजातून सुख समृद्धी आत येते आणि देवघरात बसलेल्या मूर्तींमध्ये जिवंतपणा जाणवतो. कारण जेव्हा एखाद्या घरात रोज श्री स्वामी समर्थ नामस्मरण होतं तेव्हा ते घर फक्त वास्तू राहत नाही, ते स्वामींचं निवासस्थान बनतं. आणि मग त्या घरात अशक्य गोष्टी घडतात.
ज्यांना लोक चमत्कार म्हणतात. कधी कधी जीवन इतकं अडथळ्यांनी भरलेलं असतं की प्रत्येक दिशा अंधारलेली वाटते. आपण खूप प्रयत्न करत राहतो, कधी पैसा कमवण्यासाठी, कधी मनाची शांतता मिळवण्यासाठी, तर कधी नात्यांना टिकवण्यासाठी. पण काहीतरी सतत अडत थांबवणं उलटं. अशा वेळी जेव्हा एखादं दिव्य वाक्य कानावर पडतं, स्वामी समर्थ म्हणतात 24 तासात तुझ्या घरात मोठा चमत्कार घडेल, तेव्हा हृदयात एक वेगळाच कंपन होतं. जणू या एका वाक्याने मनात नवीन आशेचं रोप पुन्हा उगवतं. हे रोप हीच कृपा आहे, आणि ही कृपा एकदा मनात रुजली की ते घर, ते आयुष्य एकदम वेगळ्या दिशेने वाढू लागतं. तुम्ही अनुभवलं असेल की जिथं सतत वाद होतात तिथं धन कधीच थांबत नाही. घरात ताणतणाव असेल तर लक्ष्मीचा वास कधी होत नाही. पण स्वामी समर्थांचं नाव ज्या घरात घेतलं जातं तिथं संकट पाय मागे घेतात. त्या घरात जणू स्वामींचं अदृश्य संरक्षण कवच उभं राहतं त्या 24 तासात. ज्या वेळेस तुम्ही मनोभावे त्यांचं नाम घेत श्री स्वामी समर्थ त्यांच्या वेळी तुमचं घर एक पवित्र ऊर्जा निर्माण करतं. ती ऊर्जा वाईट विचारांना, निगेटिव्ह भावनांना आणि संकटांना आज शिरूच देत नाही. आणि हाच आहे स्वामींचा चमत्कार, जो फक्त एक श्रद्धेचा विचार मनात आणला की सगळं जग तुमच्या बाजूने वळायला लागतं. हे लक्षात ठेव, चमत्कार म्हणजे आकाशातून सोनं पडणं नव्हे. चमत्कार म्हणजे घरात पुन्हा प्रेमाचं वातावरण निर्माण होणं. चमत्कार म्हणजे दारात अडकलेली कामं अचानक मार्गी लागणं. चमत्कार म्हणजे बँकेतील थांबलेलं लोन मंजूर होणं. चमत्कार म्हणजे एकमेकांविषयी परत विश्वास जागणं. चमत्कार म्हणजे संकटात एक आधार वाटणं. आणि हे सगळं जेव्हा एका दिवसात घडतं तेव्हा ते फक्त स्वामी समर्थच घडवू शकतात. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे एक अशा शक्तीचा अनुभव जो कोणत्याही शास्त्राने समजावून सांगता येणार नाही. ती शक्ती फक्त अनुभवता येते. आणि फक्त ज्या स्वामी समर्थ तुमचं संपूर्ण नशीब उलटून टाकू शकतात. पण त्या क्षणासाठी तुम्हाला तुमचं मन त्यांच्या चरणी पूर्ण समर्पित करावं लागतं. अहंकार झटकावा लागतो, गर्व खाली ठेवावा लागतो आणि संपूर्ण शरणागत भावाने म्हणावं लागतं, स्वामी आता तूच माझं सर्वस्व आहे. आणि बस त्या क्षणापासून कृपा वाहू लागते. तुमचं घर हे स्वामींचं मंदिर बनू शकतं. गरज आहे फक्त त्यांच्या नावाची आणि नितांत श्रद्धेची. जर तुम्ही त्या 24 तासात दररोज फक्त 5 मिनिटं त्यांच्या नावात घालू शकता, जर तुम्ही त्या दिवशी एक चांगला विचार बोलू शकता, जर तुम्ही त्या काळात कोणाला तरी मदतीचा हात देऊ शकता, तर ते सगळं मिळून तुम्ही त्यांच्या स्वामींच्या कृपेचा दरवाजा उघडता. आणि मग तुमचं घर हे ते घरच राहत नाही, ते एक कृपेचं केंद्र बनतं. तुमच्या घरात जी वेळ गेली, जिथं भांडणं, चिंता आणि निराशा यांचं राज्य होतं, त्या सर्वांचा आता अंत सुरू झाला आहे. कारण स्वामी समर्थ हे फक्त संकट नष्ट करत नाही, ते संयम शिकवतात, एकतेचा अर्थ समजावतात आणि प्रेरणाने जगण्याची दिशा दाखवतात. त्यांच्या कृपेचा प्रभाव इतका खोल असतो की एका दिवसातच घरातील वातावरण जणू प्रसन्न, सौम्य आणि दिव्य वाटू लागतं. घरातील वस्तू तशाच असतात, लोकही तेच असतात, पण त्यांच्यात अचानक काहीतरी शांतता दिसू लागते. आणि ही शांतता हीच त्या चमत्काराची सुरुवात असते. कधी तुम्हाला एखादी चांगली बातमी येईल जी तुम्ही महिन्यांपासून वाट पाहत होता. कधी तुमच्या जुन्या मित्राचा अचानक फोन येईल आणि तुमचं हरवलेलं बंध पुन्हा जुळेल. कधी घरातली एखादी व्यक्ती जी कायम त्रासदायक वाटायची तीच अचानक बदललेली दिसेल. ही सगळी उदाहरणं लहान वाटू शकतात, पण हीच आहेत ते दैनंदिन चमत्कार, जे जीवन स्वामी समर्थ त्यांच्या भक्तांच्या आयुष्यात अगदी सहजतेने घडवत असतात. स्वामी समर्थांच्या चमत्कारांचे एक वैशिष्ट्य असतं, ते हळूहळू घडतात पण खोलवर प्रभाव टाकतात. ते तुमचं मन बदलतात, तुमची वृत्ती बदलतात आणि तुम्हाला अशा गोष्टींची जाणीव करून देतात ज्या तुम्ही पूर्वी कधी पाहिल्याच नव्हत्या. घरात नात्यांमध्ये जर ताण होता तर आता संवाद सुरू होतो. जर मुलामुलींच्या करिअरबाबत चिंता होती तर अचानक संधी उभ्या राहतात. जर आर्थिक चक्र ठप्प झालं होतं तर हळूहळू पैशाचा प्रवाह घरात वळायला लागतो. आणि हे सगळं एकाच दिवशी सुरू होतं. हीच आहे त्यांच्या वचनाची ताकद. अनेक घरांमध्ये भक्तांनी अनुभवले आहे की ज्या क्षणी त्यांनी श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मनापासून सुरू केलं, त्या क्षणापासून त्यांचं नशीब वळायला लागलं. काही जण म्हणतात त्यांना अगदी हरवलेली वस्तू परत मिळवली,
काही जण सांगतात की अडकलेले कर्ज मंजूर झालं, काहींना घरात पुन्हा हास्य ऐकू यायला लागलं आणि सर्वात महत्त्वाचं काही जणांना आयुष्याचा खरा अर्थ समजायला लागला. हे सगळं घडण्यामागे कोणीतरी चमत्कारी तंत्रज्ञान नाही आहे, फक्त एकच गोष्ट विश्वास. आणि जिथं विश्वास आहे तिथं स्वामी समर्थ राहतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामी समर्थ हे देव आहेत, पण त्यांचं भक्तांवर असणारं प्रेम हे आईसारखं आहे. जेव्हा बाळ रडतं तेव्हा आई समजते की त्याला काय हवंय. तसंच जेव्हा तुमचं मन दुःखानं भरून जातं तेव्हा स्वामी समजतात आणि तुम्हाला न बोलता दिलासा देतात. ते तुमच्या प्रत्येक भावनेला ओळखतात आणि तुमच्या घरात अशा प्रकारे समजवतात की तुम्ही रोजच ते अनुभवू लागतात. मग ते एखादं संकट अचानक दूर होणं असो किंवा मनात आलेली प्रार्थना दुसऱ्याच्या दिवशी पूर्ण होणं, ही सगळी त्यांची दिव्य क्रिया आहे. तुमचं घर म्हणजे तुमच्या भावनांचं केंद्र, तुमच्या आठवणींचं स्थान आहे, तुमच्या आत्म्यांचं निवासस्थान. आणि जेव्हा स्वामी समर्थ त्या घरात प्रवेश करतात तेव्हा ते सगळं दुःख शुद्ध, शांत आणि शुभ होऊन जातं. आजपर्यंत जे भांडण, निराशा, वाईट सवयी, संशय या सगळ्या गोष्टी ज्या घरात बळकट होऊन बसल्या होत्या त्या एका मागोमाग एक गळून पडू लागतात. ते तुमच्या लक्षातही येत नाही आणि घरात एक हळूवार प्रसन्न चैतन्य उतरू लागतं. आई शांत बोलते, वडील समजून घेतात, भावंड हसत बोलतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, मनात शांतता निर्माण होते. या 24 तासांमध्ये स्वामी समर्थ फक्त चमत्कार करत नाही, ते तुमच्या घरात भाग्य बदलतात. आता त्या घरात सकाळचा सूर्यमुखी उजेड भिंतीवर वेगळाच भासतो. केवढा जुना कंदील आता अधिक तेजस्वी वाटतो. स्वयंपाकघरात चाललेला चुलीचा आवाज तोही आता अधिक प्रेमाने भरलेला वाटतो, कारण घरात कृपेची लहर चालू झाली आहे आणि ही लहर तुमचं संपूर्ण आयुष्य वाहून घेण्यास सज्ज आहे. घरातल्या मुलांमध्ये नवीन सकारात्मक बदल दिसू लागतो. जे अभ्यासात मागे होते त्यांचं लक्ष एकाग्र होऊ लागतं. ज्यांना राग सतत यायचा त्यांचा संभाव स्वतःच शांत होऊ लागतो. त्यांचं आरोग्य सतत खालावलत होतं त्यांचं शरीर हळूहळू बळकट होऊ लागतं. हे सगळं अशक्य वाटतं, पण ते स्वामी समर्थांच्या कृपेने शक्य होतं. कारण त्या 24 तासात त्यांनी तुमच्या घरात केवळ प्रवेश केला नाही, तर त्यांनी तुमचं नशीब आपल्या चरणाशी जोडून घेतलं. कधीकधी आपण आयुष्यभर काही गोष्टींसाठी झगडत असतो, थोडा पैसा, थोडं सुख, थोडी स्थिरता. पण जेव्हा आपलं मन स्वामी समर्थांना पूर्ण समर्पित करतं तेव्हा त्या झगड्याची गरजच उरत नाही. हे स्वतः सगळं सोपं करतात, सुलभ करतात आणि शाश्वत बनतात. मग तुम्हाला भीती वाटत नाही, कारण तुम्हाला ठाऊक असतं, माझ्या घरात आता मी एकटं राहत नाही, माझ्यासोबत स्वामी समर्थ राहतात. तुमचं मन पूर्वी अस्वस्थ असायचं, जरा जरी काही अडचण आली तरी हृदय दडपून जायचं, पण आता तेच मन हलकं वाटतंय. आता तुमचं अंतःकरण जास्त स्थिर, शांत आणि विश्वासपूर्ण झालं आहे. हा बदल कुणीतरी स्पष्ट करून सांगू शकणार नाही, पण हा बदल तुम्ही तुमच्या आत अनुभवत आहात. आणि हाच बदल म्हणजे खरा चमत्कार. कारण चमत्कार म्हणजे केवळ बाहेर काही मिळणं नव्हे, तर मनात आशेचा उजेड निर्माण होणं, भीतीचं रूपांतर श्रद्धेत होणं आणि नकारात्मकतेचं परिवर्तन सकारात्मकतेत होणं. घरातला प्रत्येक कोपरा आता जणू पुन्हा जागा झालाय. जे कपाट वर्षानुवर्ष बंद होती ती उघडून आपण साफ करतो तेव्हा फक्त धूळच नाही जात, तर जुने ताण, अडचणी आणि वाईट आठवणीही त्या स्वच्छतेसोबत निघून जातात. हे सगळं घडते कारण तुमच्या घरात स्वामी समर्थाने प्रवेश केला आहे. आता फक्त ध्यानी नव्हे तर चेतनेने देखील स्वच्छता सुरू झाली आहे. आता घरात नुसती दिवे लावून प्रकाश पडत नाही, तर त्याच्या जोडीला भक्तीचा तेजस्वी प्रकाशही घरभर दरवळतो. एक खास गोष्ट अनुभवायला मिळते, जी गोष्ट आधी खूप मोठी वाटत होती ती आता लहान वाटते, कारण आता त्या अडचणीच्या वर एक मोठी ताकद आहे. स्वामी समर्थांची कृपा. जिथं पूर्वी डोळ्यात अश्रू असायचे तिथं आता धन्यवाद स्वामी असं स्मित आहे. आणि हा बदल केवळ 24 तासामध्ये शक्य होतो, जर तुम्ही मनापासून नम्र होऊन म्हणालात, स्वामी आता सगळं तुझ्यावर आहे. या घरात जेव्हा भक्तीची लहर येते तेव्हा लहान मुलंही ती जाणतात. ते स्वामींचं चित्र पाहून नमस्कार करतात, बिनधास्त त्यांच्या पायाशी खेळतात. आणि हे बघून वृद्धा नाही वाटत. हेच खरंच समाधान आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या घरात भावनेचं, प्रेमांचं आणि नात्यांचं एक सुंदर वलय तयार झालं आहे. हे वलय सतत वाढत जातं, एकमेकांमधील गैरसमज दूर राहतं
आणि घरातल्या केवळ वास्तू न ठेवता तेजमय तीर्थस्थानात रूपांतर करतं. स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत, ते तुमचे आई वडील आहेत, सखा आहेत, गुरु आहेत आणि रक्षण करणारे दिव्य रक्षक आहेत. ते तुमच्या प्रत्येक रहस्यामागे उभे आहेत, समस्येमागे उभे आहेत. ते तुमच्याबरोबर जेव्हा कुणीच उभं राहत नाही तेव्हा देखील ते स्वतः ताठ उभे असतात. त्यांच्या आशीर्वादाने हे घर आता केवळ कुटुंबाचं निवासस्थान नाही, तर हे घर आहे विश्वासाचं, भक्तीचं आणि चमत्काराचं केंद्र. घर म्हणजे काय? घर म्हणजे ते ठिकाण जिथं मन शांत राहतं, जिथं प्रेम, विश्वास आणि आपलेपणाची भावना असते. पण जेव्हा घरात वाद, कटकटी, अशांती आणि आर्थिक ताणतणाव निर्माण होतो तेव्हा ती ऊब मंदावते. तेव्हा ते घर हळूहळू केवळ एक छप्पर आणि भिंती यांचं रचनात रूप करतं. पण स्वामी समर्थ ज्या घरात प्रवेश करतात तिथं फक्त वास्तू नाही, तर आत्म्यांचं बंधन पुन्हा तयार होतं. ते आपल्या कृपेने तुटलेले नाते पुन्हा जुळवतात. वायफळ अहंकार गळून पडतो आणि मनात क्षमाशीलता निर्माण होते. हा बदल काही दिवसात नव्हे, त्या 24 तासात घडू लागतो. स्वामी समर्थ हे केवळ संकटातून वाचवणारे नाहीत, ते आतल्या अंधाराला प्रकाशात बदलणारे असतात. जेव्हा मनात निराशा असते, भविष्य दिसत नाही, तेव्हा ते म्हणतात, मी आहे, घाबरू नको. हे शब्द जेव्हा मी ऐकतो तेव्हा घरात एखाद्या चैतन्य निर्माण होतं. तेवढंच ते घर आता संकटाचं नव्हे, तर समाभावनाचं केंद्र बनतं. ज्या चमत्काराचं आणखी एक गुपित असतं, ते फक्त घरात न राहता घरातून बाहेरची विस्तावर. तुमचं बोलणं सौम्य होतं, चेहऱ्यावर तेज येतं आणि अचानक तुम्ही जिथं राहता तिथंही समाधानाची लहर जाणवते. कारण तुम्ही आता स्वामी समर्थांची चालती बोलती कृपा बनलेलं असता. जिथं तुम्ही पाऊल टाकता तिथे समाधान आणि चांगुलपणा उमटतो. हे असतं त्यांच्या सान्निध्यांचं फलित. कधी घरातलं एखादं जुनं अडकलेलं काम पूर्ण होईल, कधी अनपेक्षित धनलाभ होईल, कधी एखाद्या नोकरीचं निमंत्रण येईल, कधी मुलांचं शिक्षण, विवाह किंवा तब्येतीची चिंता दूर होईल. या सगळ्या गोष्टी अचानक तुमच्या दारात येऊन थांबतील आणि तुम्ही मनात फक्त एकच ओळ म्हणाल, हे फक्त स्वामी समर्थांच्या कृपेमुळे शक्य झालं. हे लक्षात ठेवा, ते 24 तास जे स्वामी समर्थांच्या नामात, श्रद्धेत आणि सेवेत गेले, ते 24 तास तुमचं नशीब पुन्हा लिहून जातात. ते घर पुन्हा हसतं, ते नातं पुन्हा खुलतं, ते मन पुन्हा जिवंत होतं. हेच असतं खरं चमत्कार, जे केवळ भक्तीने, प्रेमाने आणि निस्वार्थाने समर्पणाने घडतं. जेव्हा एखाद्या घरात संकट सतत येत असतात तेव्हा माणूस थकतो, त्यांचं मन कोसळतं आणि तो स्वतःला अपयश समजून टाकतो. पण त्यावेळी स्वामी समर्थांची कृपा एक अशा प्रकारे कार्य करते की ज्यामुळे हरवलेला आत्मविश्वास परत मिळतो. हे तुमच्या आयुष्यात जिथं सगळं अडकलं आहे तिथं गती आणतात, जिथं सगळं संपल्यासारखं वाटतं तिथं नवीन सुरुवात घडवतात. आणि हे सगळं फक्त 24 तासामध्ये सुरुवात होतं. अर्थातच जर तुम्ही त्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवला तर. हे 24 तास म्हणजे एक प्रकारची परीक्षा असते, पण ती संकटाची परीक्षा नसते, ती श्रद्धेची परीक्षा असते. स्वामी बघतात, तू खरंच माझ्यावर विश्वास ठेवतोयस का, की फक्त वेळ गेलेली बघतोस. जर तू त्या 24 तासात सतत नामस्मरण करत राहिलास, सतत सकारात्मकतेने बोलत राहिलास, तर तो काळ हळूहळू कृपेच्या तेजात परिवर्तित होतो. कधी तुमच्या घरात अचानक शांतता जाणवते, कुठलाही प्रयत्न न करता. कधी तुमचा एखादा जुना शत्रू स्वतःहून माफी मागतो. कधी घरात जी व्यक्ती कायम आजारी असते ती हळूहळू बरी होऊ लागते. कधी तुमच्या हातात असे प्रोजेक्ट येतात जे तुम्हाला अपेक्षितच नव्हते. ही सगळी उदाहरणं कुठल्याही बाह्यशक्तीने घडवलेली नसतात, ती असतात स्वामी समर्थांच्या कृपेने घडवणारी अदृश्य कृती. खरं तर स्वामी समर्थ यांचं कार्य दिसत नाही, पण त्याचा परिणाम नक्की जाणवतो. जसं सूर्य ढगाआड असतो तरीही त्यांचं ताप जाणवतं, तसंच स्वामींनी घरात प्रवेश केला की त्यांची ऊर्जा दळवायला लागते. त्या ऊर्जेचा स्पर्श घरातल्या प्रत्येक वस्तूला होतो, दरवाजाला, देवाला, आकाशी घातलेल्या घंटेला आणि सगळ्यात महत्त्वाचं घरात राहणाऱ्या तुमच्या मनाला. आता जिथं तुम्हाला असहाय्य वाटायचं तिथं तुमच्या पावलांखाली आधार आहे, जिथं भीती वाटायची तिथे आता आत्मविश्वास आहे आणि जिथं अंधार होता तिथं आता फक्त आणि फक्त स्वामी समर्थांचा दिव्य प्रकाश आहे. तुमचं घर आता कृपेचं मंदिर बनलं आहे, जिथं दररोज एखादा चमत्कार घडतो, छोटा का असेना, पण तुमच्या जीवनाला आकार देणारा असतो. या चमत्कारी 24 तासामध्ये तुमच्या मनातील अंधार सर्वात आधी विरघळतो
कारण सगळ्यात मोठं घर म्हणजे मनाचं घर. तुमचं बाह्य आयुष्य हे केवळ तुमच्या अंतर्मनाचं प्रतिबिंब असतं. जेव्हा स्वामी समर्थ तुमच्या मनात स्थान घेतात, तेव्हा तुमच्या बाह्य आयुष्यातून त्रास, अडथळे, तणाव आणि गैरसमज आपोआप कमी होऊ लागतात. मन शांत होतं आणि मनगटात बळकट होतं. तुमचं मन जेव्हा स्वामी मी तुमचा आहे असं निखळपणे म्हणायला लागतं, तेव्हा त्यांच्या आशीर्वादाने तुमचं संपूर्ण आयुष्यात नवं स्वरूप घेऊ लागतं. घरात एक वेगळीच प्रसन्नता, शांतता जाणवते. ज्या घरात रोज कलह व्हायचा, तिथं आता फक्त संयम आणि समजूत आहे. जिथं आर्थिक अडचणी होत्या, तिथं अचानक सुटकेचे मार्ग निर्माण होतात. स्वामी समर्थांच्या कृपेची विशेषता हीच असते. ते कुठल्याही गोष्टी ढोल नाही पेटत, पण त्यांची कृपेमध्ये जेव्हा अडकलेली कामं आपोआप मार्गी लागतात, तेव्हा प्रत्येकजण म्हणतो, ही शक्ती मानवी नव्हे, ही तर दैवी कृपा आहे. या चमत्कारामागचं खऱ्या अर्थानं गूढ हे आहे की स्वामी समर्थ प्रत्येक गोष्ट अचूक वेळेला घडवतात. जर आज एखादी गोष्ट मिळाली नाही, तर त्यामागे तुमच्या भल्याचा काहीतरी दैवी विचार असतो. पण जेव्हा त्यांचा निर्णय होतो, तेव्हा ते एका क्षणात तुमचं नशीब अशी कलाटणी देतात. तुम्हाला वाटतं, मी इतके दिवस जसं जगत होतो, ते खरंच होतं का? हे घरात समाधानाचं सोनं उधळतात, जे पैसेपेक्षा, संपत्तीपेक्षा आणि प्रसिद्धीपेक्षा अनमोल असतं. स्वामी समर्थ ज्या घरात स्थिरावतात, तिथं घरांची मानसिकता सकारात्मक होते. तिथे लोक एकमेकांकडे दोष दाखवतात नाही, तर एकमेकांच्या चुका समजून घेतात. ते घर आता एकत्र येऊन बसत, एकत्र जेवत, एकमेकांमध्ये ऐकायला शिकतं. ही एकत्रता, ही समजूत, हाच असतो तो अदृश्य चमत्कार. आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे हे सगळं काही तुम्ही कोणालाही न सांगता अनुभवता. कारण स्वामी समर्थ आपल्या भक्ताला गाजावाजा न करता वरदान देतात. हे तुमचं जीवन इतकं सुंदर करतात की बाहेरून कुणालाही वाटतं हे याचं नशीब आहे. पण त्या नशिबामागे असते एक गुप्त शक्ती. ती म्हणजे तुमचं आणि स्वामी समर्थांचं हळूवारपण, अपार विश्वाचं नातं. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा कोणा भक्ताच्या घरी कृपेने पाऊल ठेवतात, तेव्हा त्या घरात प्रथम जाणवते गूढ शांतता. कधी भांडणं करणारे एकमेकांकडे पाहू लागतात, कधी रडणारे शांत होतात, कधी वर्षानुवर्षे बंद असलेली दारं आपोआप उघडतात. ही दारं फक्त लाकडाची नसतात, ही दारं असतात नशिबाची, संधीची आणि आनंदाची. हे सगळं एकाच गोष्टीमुळे घडतं, कारण त्या घरात आता स्वामी समर्थांचं वावर असतं. कधी वेळ अशी असते की आपल्याला वाटतं सगळं संपलं, कोणीतरी सोडून गेलं असतं, पैसे हरवलेले असतात, कामं थांबलेले असतात आणि मनात प्रचंड अंधार असतो. पण अशा वेळी जर मनापासून श्री स्वामी समर्थ म्हटलं, तर त्या एका ओळीमधून, एका वाक्यामधून असा प्रकाश जन्माला येतो की तो अंधाराच्या प्रत्येक कोपऱ्यावर आदळतो आणि त्याला पार करून जातो. हा अनुभव एकदा घडला की माणूस आयुष्यभरासाठी बदलतो. तो आता परिस्थितीकडे घाबरत नाही, कारण त्याला ठाऊक असतं, माझ्या मागे आता स्वामी समर्थ उभे आहेत. तुमचं घर आता केवळ वास्तू उरलेलं नाही, ते भक्तींचं केंद्र बनलं आहे. तिथं सकाळी दिवा लागतो, पण त्यासोबत मनाची शांती लागते. तिथं पाण्याचं भांडे भरतं, पण त्यासोबत आशीर्वादही साठवले जातात. तिथं कोणत्याही अन्नाला फक्त अन्न म्हणत नाही, तर म्हणतात ते स्वामी समर्थांचा प्रसाद आहे. हा बदल मोठा असतो, तो घरात लक्ष्मीचा वास निर्माण करतो. कारण जिथं नम्रता, भक्ती आणि समर्पण असतं, तिथे दैवी कृपा स्थिरावते. स्वामी समर्थ ही केवळ एक ओळख नाही, एक पूर्ण जीवन पद्धती आहे. ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांचं आयुष्य एका वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचतं. माणसाला एखादा मोठा बंगला, गाडी, पैसा असला तरी समाधान नसेल, तर ते सगळं व्यर्थ वाटतं. पण स्वामी समर्थांच्या कृपेने जिथं एक छोटी खोली, 2 वेळेचं जेवण आणि प्रेमळ नातं आहे, तिथं माणूस राजासारखं जगतो. हेच आहे ते खरं चमत्कार, 24 तासात आयुष्याच्या अर्थाचं भान देणारं चमत्कार. स्वामी समर्थांची कृपा हे असं काहीतरी आहे की ती मिळाल्यानंतर आपल्याला कधी आश्चर्यचकित वाटतं, नंतर आनंद वाटतो आणि शेवटी नम्रता वाटू लागते. ते आपल्याला अशा वेळेस साथ देतात जेव्हा माणसाचा स्वतःवरचा विश्वास उडतो. त्या 24 तासामध्ये अनेकदा कुठलाही मोठा आवाज होत नाही, कोणीतरी दार अचानक उघडत नाही, पण एक सूक्ष्म, शांत आणि खोल अंतर्मनात एक कलाटणी घडते. ती कलाटणी सांगते, अजून काही संपलेलं नाही. ती कलाटणी सांगते, स्वामींनी तुझा हात धरलाय. ही कलाटणी म्हणते, उद्या उजेड असेल. अशा वेळेस माणूस बदलतो. तो बोलण्यात कमी करतो आणि अनुभवण्यात वाढ करतो. तो कोणालाही दोष न देता आपलं मन थेट स्वामींना अर्पण करतो.
आणि जिथे मी संपतो तिथे स्वामी समर्थ सुरू होतात. आणि हीच आहे खरी शक्ती, जी फक्त 24 तास आयुष्याच्या चेहऱ्याचं नव्हे तर त्यांचं भाष्यही बदलू शकते. कधी कधी घरात चालेलच दैनंदिन जीवन आपल्याला कंटाळवाणं वाटतच. सकाळी उठणं, काम करणं, वाद, खर्च, तणाव, पण जेव्हा स्वामी समर्थांच्या कृपेचा स्पर्श होतो तेव्हा तोच दिवस जणू सणासारखा वाटतो. आईचा आवाज गोड वाटतो, वडिलांची शिस्त मोलाची वाटते, बाळांचं रडणंही संगीतासारखं वाटतं, कारण त्या घरात ईश्वराचं अस्तित्व भासू लागतं. घरात असलेली साधी वस्तू देखील शुभ बनते. दिवा, तुळस, पाणी, नमस्कार सगळं आपोआप पवित्र होऊन जातं. ही कृपा एकदा घरात स्थिर झाली की तिचा परिणाम पिढ्यानपिढ्या टिकतो. तुमच्या कृती, विचार आणि संस्कारामध्ये स्वामी समर्थांचं गुण मिसळलेलं असतात. त्यामुळे पुढच्या पिढ्यानपिढ्या त्या कृपेचा वारसा मिळतो. स्वामी समर्थ हे फक्त तुमच्या अडचणीचं दूर करत नाही, ते तुमचं आयुष्य अर्थपूर्ण, दैवी आणि प्रेरणादायक बनवतात. म्हणूनच त्या 24 तासांमध्ये जे घडलं ते चमत्कार वाढतो, पण तो असतो स्वामी समर्थांचा प्रेमळ हस्तस्पर्श. स्वामी समर्थांची कृपा ही पाण्यासारखी असते, न दिसणारी, पण जिथं पोहोचते तिथं जीवन निर्माण करते. आज तुमचं मन थकलेलं असेल, घरात 100 अडचणी असतील, पण जर या क्षणी तुम्ही डोळे मिटून मनात म्हटलं, स्वामी तुम्ही आहेत ना, तर त्या क्षणाला त्यांची कृपेची पहिली लाट तुमचा अंतरंग हलवून टाकते. मग हळूहळू परिस्थिती बदलते, लोकांचा दृष्टिकोन बदलतो आणि ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या सोप्या होऊ लागतात. हे कधी गोंगाटाने होत नाही, हे होतं शांततेने, कारण स्वामी समर्थांचं कार्य नेहमी गर्भित असतं पण अमोघ असतं. जेव्हा त्यांच्या कृपेने घरात कृपा होते तेव्हा त्या घरातील संवाद बदलतो. कधी काळी तिरस्काराने भरलेले वाक्य आता प्रेमाने बदलतात. तू चुकीचा आहेस असं ऐकवणारे लोक आता म्हणतात, चल आपण एकत्र प्रयत्न करूया. म्हणजे स्वामी समर्थ केवळ परिस्थिती बदलत नाही, ते मन बदलतात. आणि मन बदललं की सगळंच बदलतं. घरात जिथं भिंती एकमेकांपासून दूर आहेत तिथं स्वामींच्या कृपेमुळे मन जवळ येतात. जिथं केवळ कर्तव्याची भावना होती तिथं आता सेवेची आणि प्रेमाची भावना निर्माण होते. म्हणजे आता घर चालत नाही, ते फुलतं. ते घर म्हणजे आता एक तपश्चर्येचे स्थान बनतं, जिथे दररोज स्वामींचे स्मरण, नामजप आणि आभार व्यक्त करणं हेच जीवनाचं केंद्र बनतं. स्वामी समर्थांचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते काही मोठं मागितल्यावर कृपा करत नाही. ते फक्त एक गोष्ट पाहतात, तुझं मन खरं आहे का? जर तू नम्र आहेस, तुझं हृदय पवित्र आहे, तर तुला काही बोलायची गरज नाही. ते तुझ्या न सांगितलेल्या इच्छा ओळखतात आणि योग्य वेळेला योग्य मार्गाने त्या पूर्ण करतात. चमत्कार याचा अर्थ केवळ बाहेरून काही मोठं घडणं एवढाच नसतो. खरं पाहिलं तर चमत्कार म्हणजे तुमच्या मनाचं रूपांतर. जेव्हा तुम्हाला काही न सावरलेल्या दुःखांवर हसता, तेव्हा तुम्ही मागे वळून पाहता आणि म्हणता, सगळं ठीक झालंय, तेव्हा तो खरा चमत्कार असतो. स्वामी समर्थ त्या चमत्कारांचं बीज तुमच्या अंतर्मनात पेरतात. ते तुमच्या दुःखांच्या मुळाशी जाऊन त्यांचा अर्थ बदलून टाकतात. ते तुम्हाला इतकं बळ देतात की तुम्ही अडचणीत असतानाही दुसऱ्याला दिलासा द्यायचा शिकता. स्वामी समर्थ जेव्हा कृपेने तुमच्या आयुष्यात स्थिरावतात तेव्हा नशीब, काळ, संधी सगळंच नव्याने फिरू लागतं. घरात अचानक काही सकारात्मकता घटना घडतात. पूर्वी बंद पडलेली कामं अचानक मार्गी लागतात. एखादा जुना मित्र संपर्कात येतो आणि संधीचं दार उघडतो, किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्याचं आजारपणाचं बरे होऊ लागतं. हे सगळ्याचा अर्थ एकच, स्वामी समर्थांच्या कृपेचं घरात दिव्य स्पर्श झालेला आहे. या कृपेची एक गुप्त जादू असते, ती म्हणजे मनाचा बदल. पूर्वी ज्यांना तुम्ही दोष दिला होता त्यांच्याबद्दल आता सहानुभूती वाटू लागते. तेव्हा ते काम अशक्य वाटायचं ते आता सोपं वाटायला लागतं. हे सगळं शक्य होतं कारण स्वामी समर्थ तुमच्या डोळ्यातून पाहू लागतात, तुमच्या मनातून विचार करू लागतात आणि तुमच्या शब्दातून कृपा बोलू लागते. तुम्ही बदलत नाही, तुमचं स्वामीमय होणं सुरू होतं. हे घर ज्यामध्ये 24 तासांच्या आत चमत्कार घडणार आहे, ते आता एक मंदिर बनतं. तिथं दररोज फक्त पूजा अर्चा नाही, तर मनोभाव, क्षमा, नम्रता आणि आत्मीयतेची आरती सुरू होते. घरातल्या प्रत्येक सदस्याच्या वागणुकीत भक्तींचं प्रतिबिंब दिसायला लागतं. मुलांचं वागणं नम्र होतं, वडीलधाऱ्यांचं बोलणं प्रेमळ होतं आणि घरात एकमेव वाक्य ऐकू येतं, सगळं स्वामी समर्थांच्या कृपेने झालं. आता हे घर संकटांनी झाकळलेलं नाहीसं, हे घर आशेने उजळलेलं असतं. आता इथे भीती नाही, इथे आहे विश्वास.
आता इथे गरिबी नाही, इथे आहे समाधान. आता इथे कोणालाही कलह नाही, इथे आहे सद्भाव आणि सहवास. आणि ही सगळी देवगी मिळते फक्त एका श्रद्धा वाक्यामुळे. स्वामी समर्थ म्हणतात 24 तासात तुझ्या घरात मोठा चमत्कार घडेल. कधी कधी असं वाटतं की इतकं सगळं चांगलं अचानक कसं घडू लागतं. आपण इतके दिवस वाट बघत होतो, प्रयत्न करत होतो, पण काहीच घडत नव्हतं. आणि मग अचानक एक दिवस स्वामी समर्थांच्या कृपेचा स्पर्श होतो आणि सगळं आयुष्य दिशा बदलतं. हे काही अचानक नव्हतं, हे होतं त्यांच्या कृपापूर्वक योग्य वेळेचं आगमन. हे नेहमी योग्य वेळेची वाट पाहतात, कारण त्यांच्या कृपेला घाई नसते पण चुकीतही नाही. त्या 24 तासात तुमचं घर आता शांत होऊन गेलेलं असतं. ज्या कोपऱ्यात सतत तणाव, वाद, तडजोड चालायची, तोच कोपरा आता ध्यान, नामस्मरण आणि समाधान केंद्र बनतो. घरातल्या सदस्यांच्या चेहऱ्यावर आता एक वेगळं तेज आहे. ते तेज ना पैशाने येतं ना सौंदर्याने, ते फक्त आणि फक्त स्वामी समर्थांच्या कृपेमुळे जन्माला येतं. आणि तुम्ही पूर्वीसारखे नाही, तुम्ही आता स्वामीमय झाला आहात. स्वामी समर्थांचा चमत्कार नेहमी असा असतो की तो फक्त गोष्टी मिसळून देत नाही, तो माणसं घडवतो. ते तुमच्यातील शक्ती तुम्हालाच दाखवतात, ते तुमच्या मनात असलेली भीती दूर करतात आणि ती जगा भरतात धैर्य, श्रद्धा आणि आत्मविश्वासाने. जेव्हा हे गुण मनात येतात तेव्हा घर स्वतःच चमत्कार बनतं. तुम्ही जिथं पाय ठेवता तिथं सकारात्मक ऊर्जा उमटते. आणि खरं सांगा, चमत्कार म्हणजे काय असतो? तो म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटतं मी एकटा आहे आणि अचानक मनात विचार येतो स्वामी आहेत ना. हा क्षण जेव्हा बाहेरचं काहीही न बदलता तुमचं संपूर्ण आतलं विश्व उजळून निघतं, हाच आहे तो खरा खरा शाश्वत आणि अनंत शक्तीचा चमत्कार. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.